हा मासा इतका गोल आणि इतका कलरफुल आहे की एका क्षणी तुम्हाला वाटेल की एक्वेरियम मध्ये रंगीत तबकडीच पोहते. वेलकम टू 100 डेज 100 फिशेस सिरीज. आणि आज आहे डे नंबर 4 आणि आजची आपली फिश व्हरायटी आहे डिस्कस. डिस्कस हा मासा साऊथ अमेरिकेच्या अमेझॉन रिव्हर बेसिन मधून येतो. अमेझॉन रिव्हरच्या सॉफ्ट, काम आणि वॉर्म वॉटर्स मध्ये हा नॅचरली आढळतो. ह्याच्या शेपमुळेच ह्याला डिस्कस असं नाव पडलंय. डिस्कस हा मासा अत्यंत सुंदर आहे, पण हा बिगिनर्स साठी नाही. याला स्टेबल वॉटर कंडिशन, स्ट्रॉंग फिल्ट्रेशन आणि वॉर्म वॉटर लागतं. आणि त्याच्याचमुळे तुम्हाला जर हा मासा आपल्या ॲक्वेरियम मध्ये ठेवायचा असेल तर ह्याच्याबद्दल थोडी माहिती असणं नक्कीच गरजेचं आहे. डिस्कस फिश साठी पीसफुल एन्व्हायरमेंट नेहमी चांगलं असतं. खूप जास्त फिनिपर्स फिशेस सोबत हा राहू शकत नाही. कोल्ड टेम्परेचर ज्या फिशेसना लागतं त्याच्यासोबत ह्याला ठेवू नका. सो एक ड्रिफ्टवूड, थोडा सॉफ्ट बेसला एखादी सँड तुम्ही टाकली तर त्याच्यासाठी बेटर एन्व्हायरमेंट ते असेल. डिस्कसला फूड देण्यासाठी तुम्ही हाय क्वालिटी पेलेट्स देऊ शकता, फ्रोझन ब्लड वर्म्स किंवा आर्टिमिया वर्म्स असे देऊ शकता, पण ओव्हर फीडिंग टाळा, कारण डिस्कसचं पाणी नेहमी क्लीन असायला पाहिजे. आणि एक फन फॅक्ट सांगू, डिस्कसचे जे बेबीज आहेत ना, हे बेबीज जेव्हा फॉर्म होतात तेव्हा पहिले काही दिवस हे बेबीज आपल्या पेरेंट्सच्या बॉडीच्या म्युकसवर जगतात. म्हणजे त्यांच्या पेरेंट्स जे आहेत त्यांच्या बॉडीवर जे म्युकस आलेलं असतं त्याचं फिडिंग ते घेतात. डिस्कस हा एक वॉर्म वॉटर फिश आहे, त्याच्यामुळे फिल्ट्रेशन सोबतच इम्पॉर्टंट असलेला नेक्स्ट घटक म्हणजे एक थर्मोस्टॅट. ह्याच्या टँकचं टेम्परेचर नेहमी 28 ते 32 डिग्री डिपेंडिंग अपॉन तुमचा टँक तुम्ही कुठे ठेवलाय तसं मेंटेन करायला लागतं. आणि ह्याच आगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे आणि ह्याच्या कलरमुळे, ह्याच्या स्पीशीजमुळे ह्याला ॲक्वेरियमचा किंग म्हणजे ॲक्वेरियमचा राजा सुद्धा म्हणतात. जर तुम्ही एक डिस्कस लवर असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या ॲक्वेरियम हॉबिस्ट मित्रांबरोबर शेअर करा. आणि उद्या आणखीन एक अशीच एक्सक्लुझिव्ह स्पीशीज घेऊन तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग.